नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण एक वेगळ्या पिकाचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत, ते म्हणजे आले. आणि बऱ्याच भागामध्ये त्याला अद्रक म्हणून ओळखले जातं. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर क्षेत्र असलेलं एक एक नगदी पीक आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं औरंगाबाद असेल, खुलताबाद, कन्नड, सिल्लोड, तसेच भोकरदन, जाफराबाद आणि काही बुलढाण्याचा भाग, त्याचबरोबर सांगली आणि सातारा भागातील काही तालुके यामध्ये मोठ्या प्रमाणावर अद्रकीची लागवड केली जाते. परंतु मागील वर्षी अद्रकीला चांगला दर मिळाला होता. 10 ते 12,000 रुपये क्विंटलपर्यंत अद्रकीला दर मिळाला आणि यावर्षी आपण बघितलं तर 2,000 किंवा 3,000 असा दर मिळतोय, म्हणजे मिळाला आहे उन्हाळ्यामध्ये. आणि त्यामुळं काय झालं की यावर्षी बऱ्यापैकी क्षेत्र कमी होताना दिसते. मागील वर्षी क्षेत्र वाढलं होतं. पण मागील वर्षी जर आपण बघितलं की मोठ्या प्रमाणावर जे सप्टेंबरमध्ये जो ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाऊस झाला, त्यामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव असेल किंवा इतर बॅक्टेरियल विल्ट असेल किंवा फंगल विल्ट असेल, या दोन्हीचा प्रादुर्भाव असेल किंवा सुरुवातीला हुमणी अळीचा प्रादुर्भाव असेल, यामुळे अद्रक पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला लॉस झालेला दिसून आला शेतकऱ्यांचा. त्या ठिकाणी शेताचे शेत बसले. ज्यावेळेस पाऊस मोठ्या प्रमाणात झाला, शेतामध्ये पाणी तुंबलं आणि त्यामुळे अद्रक अचानक वाळून गेल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लॉस सहन करावा लागला. आणि यावर्षी काय होतं की शेतकरी त्या पिकापासून आपल्याला पाठ फिरवताना दिसत आहेत. बरेच शेतकरी म्हणतात की आता आम्ही अद्रकीमध्ये लॉस गेलो, मागच्या वर्षी पूर्ण अद्रक जळून गेली, तर आम्हाला त्या ठिकाणी मोठा लॉस झाला, खूप मोठ्या प्रमाणावर खर्च येतो आणि आपल्याला त्या प्रमाणात उत्पन्न मिळालं नाही. तर त्या अनुषंगानं आपण काय करतोय की अद्रक पिकाला सुद्धा या ठिकाणी आपण व्हिडिओ बनवतोय की त्या अनुषंगानं शेतकऱ्यांपर्यंत चांगली माहिती जाईल. मी गेले 2-4 वर्षापासून शेतकऱ्यांसोबत, अद्रक उत्पादकचे शेतकरी आहे, जाफराबाद असेल, भोकरदन असेल किंवा औरंगाबाद भागातील जे शेतकरी आहे यांच्यासोबत काम करतो किंवा त्यांचे फोन येतात की सर काय केलं पाहिजे. तर बऱ्याच वेळा काय होतं की त्यांना ज्या गोष्टी सांगितल्या जातात की तुम्ही असं करा किंवा तसं करा, या चुकीच्या गोष्टी दिल्या जातात किंवा चुकीचे इनपुट त्यांना दिले जातात किंवा दररोज त्यांना जे खत व्यवस्थापन असेल किंवा टॉनिक असेल किंवा बंबार्डिंग असेल की इतर गोष्टी, ज्या गोष्टीची गरज नाही त्या गोष्टी त्यांना दिल्या जातात. आणि त्यानं काय होते की त्या अद्रक पिकावर त्याचा वाईट परिणाम होतो आणि जे पीक आहे तर ते त्या ठिकाणी आपल्याला त्या प्रमाणात येत नाही किंवा आपला खर्च त्या ठिकाणी वाढून जातो आणि लॉस सहन करावा लागतो. त्या अनुषंगानं आपण आज या ठिकाणी त्या पिकाबद्दल जाणून घेणार आहोत. तर आपण जी माहिती आहे ती एक आपण सारांश म्हणून बघणार आहोत की अद्रक पिकामध्ये नेमकं काय केलं पाहिजे. आपण ज्या वर्षभरामध्ये अद्रक पिकामध्ये जे केले जातं तर ते बघू आणि नंतरच्या काळामध्ये आपण शेतकऱ्यांसोबत ज्या वेगवेगळे टॉपिक आहेत त्यावर सुद्धा आपण अभ्यास करू किंवा मार्गदर्शन करू. परंतु सुरुवातीला आपल्याला ते पीक काय आहे आणि कसं घेतलं गेलं जातं तर ते बघणं गरजेचं आहे. सरासरी अद्रक पिकाचा जर विचार केला तर आपल्याला एका एकरामध्ये समजा चांगलं जर आलं तर 150 क्विंटलपर्यंत अद्रक होते. मागच्या वर्षी जेव्हा विचार केला तर 10,000पर्यंत भाव होते. तर ते खूप मोठ्या प्रमाणात भाव असल्यामुळे चांगलं नफा त्या ठिकाणी झाला होता. परंतु मागे यावर्षी जर बघितलं तर आपल्याला 2,000 जरी सरासरी भाव पकडला तर 3 लाखापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकतं. आणि खर्च जर पकडला बेनं वगैरे पकडून तर 1 लाखापर्यंत, म्हणजे 2 लाख रुपये राहतात. इतर पिकांचा जर विचार केला आपण, सोयाबीन असेल किंवा कापूस असेल किंवा इतर तूर असेल, यांचा विचार केला तर एवढं जो नफा आहे तो राहत नाही. अद्रक हे एक नगदी पीक आहे. 2-3 वर्ष गेल्यानंतर चांगला भाव मिळतोच. आणि जर 10,000 रुपये भाव मिळाला तर एकरी जवळपास 15 लाखापर्यंत सुद्धा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फायदा झालेला आहे. काही शेतकऱ्यांना 2 एकरामध्ये जवळपास 300 क्विंटल 250 क्विंटल असे अद्रक झालं. 25 लाख 30 लाख रुपये असे त्या ठिकाणी त्यांना मिळालेले. तर आपण 2,000 रुपये जरी भाव पकडला तरी अद्रक पीक हे फायदेशीर ठरू शकतं. त्या अनुषंगानं आपण अद्रक पिकाची लागवड करू शकतो. एक कॅश क्रॉप म्हणून आपण त्याला निवडू शकतो. ज्या की आपल्याकडे जर 10 एकर जमीन असेल तर आपल्याला 1 एकर अद्रक लावण्यास काही हरकत नाही. त्याचबरोबर हळदीचा सुद्धा विचार करू शकता, कांद्याचा सुद्धा विचार करू शकता. पिकामध्ये विविधता आणणं गरजेचं आहे. तर त्या अनुषंगानं आपण अद्रक पिकाचं बघू. तर अद्रक पिकामध्ये मी डॉक्टर आनंद इंगळे आपल्याला अद्रक पिकाबद्दल माहिती सांगतो. यात आपण बघावी की आपण समोर काय करायचं आणि काय नाही करायचं या गोष्टी आपण या ठिकाणी बघू. तर सुरुवातीला लागवडीचा कालावधी, म्हणजे लागवडीची योग्य वेळ कोणती आहे, तर अद्रक पीक हे प्रामुख्यानं मे महिन्यामध्ये लागवड केली पाहिजे. तर 15 मे नंतर आपण जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत, पाऊस होण्याच्या अगोदर शक्यतो लागवड झाली पाहिजे. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपण लागवड करू शकतो. परंतु 15 जूनच्या जर नंतर लागवड करणार असेल तर त्या ठिकाणी उत्पादनात घट येते आपल्याला. त्याचबरोबर उगवणीसाठी आपल्याला टेम्परेचर जास्त असणं गरजेचं आहे. त्याबरोबर ह्युमिडिटी सुद्धा जास्त असणं गरजेचं आहे. कारण की जो मे महिन्याचा जो शेवटचा आठवडा असतो त्यामध्ये आभाळ आलेला असतं. असं वातावरण जेव्हा असतं त्यावेळेस
उगवण चांगल्या प्रमाणात होते, कोंब चांगल्या प्रमाणात फुटतात. त्याचबरोबर पावसाआधी लागवड झालेली पाहिजे. तर बऱ्याच ठिकाणी यावर्षी सर्वच भागात पाऊस झालेला आहे, परंतु ठीक आहे, आता लागवड सुद्धा उशिरा होत आहे, तर ठीक नाही, जूनच्या पहिल्या आठवड्यात सर्वांनी लागवड करण्याची नियोजन करावं. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे आपला जमिनीची निवड. जमिनीच्या निवडीमध्ये अद्रक पिकामध्ये प्रामुख्यानं भुसभुशीत जमीन आपल्याला आवश्यक असते. त्याचबरोबर आपल्याला जी गाळाची म्हणजे बरडी किंवा जी गाळ असलेल्या जमीन आहे, चिकट न होणारी, भुसभुशीत आणि पाण्याचा निचरा चांगला होणारी जमीन असणं गरजेचं आहे. चुनखडी जमीन शक्यतो अद्रक पिकासाठी निवडणं योग्य नाही आहे, किंवा चिकट होणारी जी काळी जमीन असते ती सुद्धा अद्रक पिकासाठी योग्य नाही. चिकट जास्त काळी चुना असलेली किंवा मागील हंगामात कंदवर्गीय म्हणजे हळद किंवा कांदा पीक घेतला असेल किंवा बटाटा घेतला असेल तर त्या ठिकाणी अद्रक लावणं टाळायचं आहे आपल्याला. जमिनीचा सामू साधारण आपल्याला 6.5 ते 7 पर्यंत असणं गरजेचं आहे. जमिनीची किमान खोली 1 फुटापेक्षा जास्त म्हणजे 1.5 फूट तरी कमीत कमी गाळ आपल्या जमिनीमध्ये पाहिजे. 1 फूट तरी गाळ आपल्या जमिनीमध्ये पाहिजेत. अशा प्रकारची जमीन आपल्याला निवडणं गरजेचं आहे. त्यानंतर बियाणे जे आहे, बेणे म्हणजे आपण यामध्ये बेणे म्हणतो, तर अद्रक बियाणं हे आपल्याला स्वतःच्या शेतातील असलं तरी चालतं, परंतु जे शेत निरोगी म्हणजे ज्या शेतामध्ये कुठल्याही प्रकारचा रोग किंवा इतर कीड आलेलं नव्हतं मागील हंगामात, त्या ठिकाणचं बियाणं घेणं गरजेचं आहे आपल्याला. शक्यतो कंद हे 9 ते 10 महिन्याचे म्हणजे 10 महिन्याची अद्रक झाली असेल 9 ते 10 महिने तेव्हा काढणं गरजेचं आहे आणि रोगमुक्त असावे. जातीची निवड ही भागानुसार केली जाते. काही भागामध्ये औरंगाबादी म्हटलं जातं, काही भागामध्ये माहीम, तसेच कालिकत, कोचीन, मारण अशा वेगवेगळ्या जाती घेतल्या जातात. काही बाहेरून देशामध्ये आपल्या बाहेरच्या देशाच्या काही जाती आहेत, त्यामध्ये रिओ डी जानेरो, चायना आणि जमैका, तसेच संशोधित जे आहे तर वरद आणि रिजाता या वेगवेगळ्या जाती आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये लागवड केल्या जातात. काही लोकल जाती सुद्धा वेगवेगळ्या भागामध्ये लोकल नावाने ओळखल्या जातात, त्यांची सुद्धा लागवड केली जाते. त्यानंतर बियाणे तयार करताना कंदाची जी सुप्तावस्था ही 1 ते 1.25 महिन्यापर्यंत असते, म्हणजे 30 ते 40 दिवसापर्यंत हे कंद सुप्तावस्थेमध्ये असतात. त्यामुळे आपल्याला काय करणं गरजेचं आहे, आपल्याला जर लागवड करायची असेल तर त्याच्या 1 महिना अगोदर किंवा 1.25 महिना म्हणजे एकंदरीत 40 दिवस अगोदर तरी सुद्धा आपल्याला कंद काढणं गरजेचं आहे. त्या बियाणं आपल्याला काढणं गरजेचं आहे आणि त्याला सावलीत साठवणं गरजेचं आहे. एखादी सावली असेल, आपल्या गोडाऊन असेल किंवा झाडाची सावली असेल, त्या ठिकाणी आपण त्याला साठवू शकता. ज्या ठिकाणी हवा मोकळी राहील, हवा खेळती राहील असं त्याला वातावरण देणं गरजेचं आहे. आपण त्याचा ढीग मारून त्यावरती ओले जे गोणपाट असतात किंवा पोते, त्याचे ओले करून त्याच्यावरती टाकणं गरजेचं आहे. दररोज त्यांना पिळून घ्यायचं आणि ओले करून त्याच्यावरती टाकायचे, जेणेकरून काय होतं की चांगले कोंब त्याला फुटतात आणि ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस लगेच आपली अद्रक 10 ते 15 दिवसामध्ये उगवून येते. सरासरी एकरी 10 क्विंटल बियाणं आपल्याला लागतं. लागवडीपूर्वी आपल्याला 20 ते 25 ग्रॅमचे म्हणजे 2.5 ते 5 सेंटीमीटरचे तुकडे करणं गरजेचं आहे, ज्यावरती डोळे 1 किंवा 2 डोळे असणं गरजेचं आहे. डोळा जर नसेल तर त्या ठिकाणी आपण ते 2 डोळे किंवा डोळा असणाराच बाग त्या ठिकाणी लागवड करणं गरजेचं आहे. 1 ते 2 डोळे कमीत कमी असावेत आणि 25 ते 45 ग्रॅमपर्यंत आपण त्याचं निवड करू शकतो. त्याचबरोबर 2.5 ते 5 सेंटीमीटर त्याची साईज असावी. त्यानंतर जे आहे तर बीज प्रक्रिया हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे अद्रकमध्ये. प्रामुख्यानं हुमणी अळी आणि मर रोग हे 2 खूप मोठे त्रासदायक विषय अद्रक पिकामध्ये आहेत. तर त्यासाठी आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी प्रामुख्यानं थायमेथॉक्झम 30 बऱ्याच प्रमाणात बऱ्याच कंपन्यांचे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. क्रुझर असेल किंवा स्लेअर प्रो असेल हे घेऊ शकता आपण. त्याचबरोबर कार्बेंडायझिम प्लस मँकोजेब ते स्प्रिंट म्हणून भेटतं, यांचं कॉम्बिनेशन करून आपण बीज प्रक्रिया करू शकता. त्याचबरोबर हे 100 लिटर पाण्यामध्ये आपण 30 मिनिटं बुडून ठेवणं गरजेचं आहे, म्हणजे थोडा वेळ कमीत कमी 10 मिनिटं तरी आपण ते कंद त्या पाण्यामध्ये बुडून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण मार्केटमध्ये जे कॉम्बिनेशनमध्ये घटक उपलब्ध आहेत त्यामध्ये 2 प्रकारचे बुरशीनाशक आणि 1 कीटकनाशक किंवा 2 प्रकारचे कीटकनाशक आणि 1 बुरशीनाशक असं जे असतात, PCT 410 किंवा वार्डन एक्स्ट्रा असेल किंवा कॅस्केड, इलेक्ट्रॉल हे वेगवेगळ्या नावानं मार्केटमध्ये उपलब्ध आहे, त्यांची सुद्धा आपण बीज प्रक्रिया करू शकता. त्याचनंतरचा जो टप्पा आहे तर मशागत व बेड तयार करणे. तर मशागत करताना अद्रक पिकामध्ये जमिनीत येणारं पीक असल्यामुळे आपल्याला जमीन भुसभुशीत करणं गरजेचं आहे. त्यासाठी खोल नांगरणी, त्याच्यानंतर वखरणी असेल किंवा कल्टिवेटर असेल किंवा रोटावेटर असेल, याच्या सहाय्यानं काय करायचं, जमीन भुसभुशीत करून घ्यायची. एकरी
12 ते 15 टन शेणखत टाकणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण गांडूळ खताचा सुद्धा वापर करू शकता. त्याच्यानंतर बेड तयार करताना खालील खते मिसळणं गरजेचं आहे आपल्याला. वेगवेगळे खतं आपण त्या ठिकाणी बेडमध्ये टाकणं गरजेचं आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं की यावर्षी पाऊस झाला आहे, आता आपण रोटाव्हिटर मारणं चुकीचं आहे. आपण त्या ठिकाणी कल्टिव्हेटरच्या सहाय्यानं जमिनीची मशागत करायची आणि त्यानंतर बेड पाडायचे, किंवा डायरेक्ट बेड न पाडता सुद्धा आपण अद्रक पिकाची लागवड करू शकतो. त्यामध्ये निंबोळी पेंड असेल तर 100 किलो आपण वापरू शकता, SSP 100 किलो, किंवा मग DAP किंवा 10-20-20 दीड बॅग वापरू शकता, आणि पोटॅश 40 ते 50 किलो वापरू शकता. आणि त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेटचा 10 kg आपल्याला एकरी वापर करायचा आहे. या प्रमाणात जर आपण बेसल डोस टाकला तर त्यामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन किंवा चांगलं पीक आपल्याला घेता येतं. त्याचबरोबर आपण या खतासोबत काय आहे की जे ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये जे आपल्याला कीटकनाशक भेटतात, फर्टेरा असेल किंवा थायमिथॉक्झम प्लस पिप्रोनिल असेल, याचा सुद्धा आपण 2 ते 4 किलो प्रमाणात वापर करू शकतो. आणि ज्यावेळेस आपण बेड तयार करतो, बेडवरती जर आपल्याला डायरेक्ट लागवड करायची असेल तर आपण 2 दिवस अगोदर बेड ओला करणं गरजेचं आहे. 5 ते 6 दिवस अगोदर बेड ओला करायचा. त्याच्यामध्ये आपण 19 किंवा इतर बुरशीनाशक सोडू शकता, आणि 5 ते 6 दिवस बेड तसंच ठेवून नंतर काकरी पाडून आपण त्यावरती सुद्धा लागवड करू शकतो, किंवा हाताच्या सहाय्यानं खड्डे घेऊन सुद्धा आपण लागवड करू शकतो. बेडची साईज काय असली पाहिजे तर आपण 4 ते 4.5 फुटाचा बेड त्या ठिकाणी तयार करू शकता. दोन बेडमधील अंतर जे आहे ते 4 ते 4.5 फुटाचा जर बेड पाडला तर आपल्याला जवळपास 2.5 फुटापर्यंत वरचा टॉप मिळतो. त्यामध्ये आपण 2 तासांची लागवड करू शकता. 45 ते 50 सेंटीमीटरपर्यंत 2 तासातील अंतर आपण ठेवू शकतो. आणि त्याचबरोबर 2 रोपातील अंतर जे आपल्याला 20 ते 22.5 सेंटीमीटर ठेवायचं आहे. आणि एकरी जे आहे तर ते आपल्याला 30 ते 35 हजार झाडं कमीत कमी लागले पाहिजे. म्हणजे आपले हिल जे आहे तर ते 30 ते 35 हजार असणं गरजेचं आहे. 25 ते 30 सेंटीमीटर बेडची हाईट असणं गरजेचं आहे, आणि बेडची रुंदी 50 ते 60 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. त्यावरती आपल्याला 2 तास लावायचे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण जर मोठा बेड टाकला तर आपण त्या ठिकाणी 3 तास लावू शकतो. त्यामुळे काय होतं की आपली झाडांची संख्या वाढते, पण त्या ठिकाणी आपल्याला झिगझॅग पद्धतीने लावणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही 2 तास लावले तर त्याच्या मधला जो टप्पा आहे त्या ठिकाणी आपल्याला ते लावायचं आहे. त्यानंतरचा जो लागवडीचे जे निकष आहे ते आपले महत्त्वाचे निकष कोणते आहे? कंदचा जो डोळा आहे तो वरच्या किंवा बाहेरच्या साईडला राहील अशा प्रकारचे लावायचं आहे. म्हणजे कंदाचा जो डोळा आहे तो वरच्या साईडला किंवा बाहेरच्या साईडला राहायला पाहिजे. कंद हा 4 ते 5 सेंटीमीटरच खोल गेला पाहिजे, जास्त खोल पण लावायचा नाही, जास्त वरती पण ओलीमध्ये गेला पाहिजे. आणि लागवड करताना वापसा असणं गरजेचं आहे. म्हणजे काय, जमीन जर चिकट असेल किंवा जास्त ओली असेल तर त्या ठिकाणी कडकपणा येतो आणि त्या कंदावर त्याचा परिणाम होऊ शकतो, व गोणीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळं वाफसा असणं गरजेचं आहे. त्यानंतर कीड व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला अद्रक पिकामध्ये महत्त्वाचा जो कीड आहे तर ते हुमणी आळी आणि कंदमाशी ह्या 2 किडींचा मोठ्या प्रमाणावर अद्रक पिकामध्ये प्रादुर्भाव होत असतो. तर दाणेदार कीटकनाशकाचा त्या खतासोबत आपल्याला वापर करायचा आहे वरती सांगितल्याप्रमाणे. त्याचबरोबर खतामध्ये कॉपर ऑक्झिक्लोराइड स्प्रिंट 500 ग्रॅम, क्लोरेंट्रॅनिलपोर जे ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये भेटते, किंवा थायमिथॉक्झम प्लस पिप्रोनिल 4 kg आपल्याला 1 एकरसाठी खतामध्ये मिसळून टाकायचं आहे बेडवरती. जैविक घटकांचा वापर करताना आपल्याला काय करायचं आहे, अद्रक पिकामध्ये बऱ्यापैकी मर रोग हा मोठ्या प्रमाणात येतो, त्याच्यानंतर हुमणी आळीचा प्रादुर्भाव होतो. या 2 गोष्टींमुळे काय होतं की आपल्याला मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. त्याचबरोबर सूत्रकृमी जे निमॅटोडचा सुद्धा प्रादुर्भाव होत असतो. हे आपण पूर्वनियोजन का सांगतोय की आपल्याला अद्रकीमध्ये भविष्यात जाऊन अडचण येऊ नये, त्यामुळे आपण या गोष्टी आज सांगतोय. या गोष्टी लागवड करताना गरजेच्या आहे. तर ट्रायकोडर्मा विरिडी जे आहे तर हे 4 kg किंवा लिटर आपण 20 ते 25 दिवसांनी दर 15 दिवसाला किंवा 20 दिवसाला 3 वेळा सोडणं गरजेचं आहे. म्हणजे कमीत कमी आपल्याला 3 महिने तरी आपल्याला हे सोडणं गरजेचं आहे. म्हणजे महिन्याला 2 वेळा, म्हणजे 15 ते 20 दिवसांनी असं 5 ते 6 वेळा आपण 7 ते 8 वेळा जाईल ते ट्रायकोडर्मा. आणि हे आपल्याला काय करायचं की एक वेळेस ट्रायकोडर्मा प्लस मेटेरायझियम, एक वेळेस ट्रायकोडर्मा प्लस पॅसिलोमायसिस, किंवा वेगवेगळ्या वेळी सोडायचं. हे सोबत नाही सोडले तरी चालतं. म्हणजे सोबत सोडल्याने काय होतं की यांची कॉम्पॅटेबिलिटी कमी होते, म्हणजे कमी असते, आणि ते एकमेकांवरती हे करू शकतात. त्यामुळे काय होतं की आपल्याला जो रिझल्ट मिळायचा तो मिळत नाही. त्याच्यामुळे काय करायचं की ट्रायकोडर्मा जर तुम्ही आज सोडलं
तर 2 दिवसांनी मेटरायझियम सोडा, किंवा ट्रायकोडर्मा आज सोडलं तर 2 दिवसांनी बॅसिलोमायसिस सोडा. त्यानंतर सिडोमोनसचा सुद्धा आपण वापर करू शकतो, बॅसिलसचा सुद्धा वापर करू शकतो. परंतु ह्या गोष्टींचा वापर करताना काय होतं की बॅसिलोमायसिस जे आहे तर ते आपल्याला 1 लिटर प्रति एकर वापरायचं आहे. 2 ते 3 वेळा जरी वापरलं तरी ओके होऊन जातं. मेटरायझियमचा वापर आपल्याला सुरुवातीला करणं गरजेचं आहे, कारण की जून महिन्यामध्ये हुमणी अळी मोठ्या प्रमाणात अंडे घालते. तर जून महिन्या म्हणजे लागवड केल्यानंतर आपल्याला 10 ते 15 दिवसांनी 1 ते 2 लिटर प्रति एकर हुमणीच्या नियंत्रणासाठी मेटरायझियम सोडायचं आहे, जे चांगल्या क्वालिटीचं आणि चांगल्या प्रतीचं असले गरजेचं आहे. त्याचबरोबर ट्रायकोडर्मा आपल्याला 20 ते 25 दिवसांनी सोडायचं आहे, ते पण सुद्धा लागवडीनंतर सोडायचं आहे, जेणेकरून आपलं मर रोगावरती नियंत्रण आणता येईल. या सर्व गोष्टींचा वापर करण्यासाठी आपल्याला ह्या सर्व गोष्टी चांगल्या प्रतीच्या उपलब्ध असणं गरजेचं आहे. याचा वापर करण्यासाठी बऱ्याच वेळा काय होतं की आपण याचा वापर करतो पण त्याचा इफेक्टिव्ह रिझल्ट आपल्याला मिळत नाही. तर त्यासाठी आपल्याला गांडूळ खताचा वापर करणं गरजेचं आहे, कारण की या सर्व जीवाणूंचं जे खाद्य आहे, गांडूळ खत असेल किंवा शेणखत असेल, जो ऑर्गॅनिक कार्बन आहे आपल्या जमिनीचा तो जर कमी असेल तर हे जीवाणू त्या ठिकाणी जगू शकत नाही. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे की गांडूळ खत किंवा शेणखत असेल किंवा कंपोस्ट खत असेल किंवा निंबोळीची पेंड जरी आपण टाकली तर त्या ठिकाणी ट्रायकोडर्माचं मोठ्या प्रमाणात मल्टिप्लिकेशन होतं. अशा प्रकारे जर आपण केलं तर त्या ठिकाणी आपल्याला चांगलं नियंत्रण मिळू शकतं. त्यानंतर तण नियंत्रणासाठी सुद्धा अद्रक पिकामध्ये काही तणनाशके उपलब्ध आहेत. तर सुरुवातीला लागवडीनंतर 2-3 दिवसांनी आपण ॲट्रेझिनचा वापर करू शकता. जर ॲट्रेझिन वापरणं आपल्याला जमलं नाही तर आपण काय करू शकतो, अद्रक उगवण्याच्या अगोदर 9 ते 10 दिवसांनी किंवा 9 ते 10 दिवसाच्या आत, म्हणजे जर आपल्याला गवत उगवताना दिसलं, पण अद्रक उगवायच्या अगोदर जर आपल्याला गवत दिसलं, हराळ वगैरे जर दिसलं, तर आपण ग्लायफोसेटचा सुद्धा त्या ठिकाणी 4 ते 5 मिली प्रति लिटर पाण्यात 50 मिलीपर्यंत आपण प्रतिपंप फवारणी करू शकतो. जास्त वापरल्यास आपल्या अद्रकीच्या उगवणीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. शक्यतो न वापरलेलं बरं. सजीवाच्छादन म्हणजे काय आहे की आपण पालापाचोळा सुद्धा त्या ठिकाणी आथरू शकता. त्यानं काय होईल की तण नियंत्रण होऊ शकतं. आणि 15 दिवसांनंतर आपण तणनाशकाचा वापर त्या ठिकाणी टाळणं गरजेचं आहे, म्हणजे ग्लायफोसेटचा वापर टाळणं गरजेचं आहे. जर नंतर जर आपल्याला एखादं तण जर दिसून आलं तर त्या ठिकाणी आपण टार्गा सुपरचा त्या ठिकाणी योग्य साल्यानं वापर करू शकता. तसं शिफारशीत नाही आहे, परंतु आपण बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव बघितला तर त्या ठिकाणी टार्गा सुपरनं त्या ठिकाणी वापर केलेला फायदेशीर ठरलेला आहे. त्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन व वाढ नियोजन. अद्रकीला बऱ्यापैकी खतांचं म्हणजे जमिनीत येणारं पीक असल्यानं व 1 वर्षापर्यंत जमिनीत राहत असल्यानं खतांची मोठ्या प्रमाणात गरज असते अन्नद्रव्यांची. त्यासाठी शेणखताचं नियोजन आपण सुरुवातीला सांगितलं आहे. त्यानंतर गांडूळ खताचं नियोजन आपल्याला 3 ते 4 वेळा करणं गरजेचं आहे. 1-1 क्विंटल तरी 100 किलो आपण 1-2 महिन्याच्या अंतरानं जरी टाकलं तर जेणेकरून काय होईल, जैविक घटकांचा वापर केलेला आहे, ते जैविक घटक त्यावरती जगतील. त्यामुळे काय होईल की आपल्या पिकामध्ये येणारं मर असेल किंवा इतर बॅक्टेरियल विल्ट असेल किंवा फंगल विल्ट असेल याचं नियंत्रण त्या ठिकाणी होतं. त्याचबरोबर PGR किंवा टॉनिकचा जास्त वापर केल्यास अद्रक सडते. त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळात जास्त टॉनिक किंवा PGR किंवा जास्त खते सोडायचे नाही. शक्यतो 10 ते 12 दिवसाच्या अंतराने टप्प्याटप्प्याने सुरुवातीला 19-19, नंतर 12-61, नंतर 0-52-34, 00-50, 13-40-13 हे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे खतं आपल्याला सोडायचे आहेत. त्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ समोर बनवणार आहोत, ते सुद्धा आपण बघू. खर्च टाळण्यासाठी औषधीवरची जो खर्च होता आपला, बऱ्याच वेळा आपण सुरुवातीला बोललोय की आपल्याला दुकानदार सांगतो की हे सोडा ते सोडा, किंवा एखादा यूट्यूबवरती व्हिडिओ होतो तुम्ही अद्रकीला हे सोडा. जास्त वाढवण्याच्या मागं लागायचं नाही. आपल्याला नॉर्मल ग्रोथ त्याची गरजेचं आहे, कारण की 9 ते 10 महिन्याचं पीक आहे, तोपर्यंत त्याला आपल्याला जगवायचं आहे. त्या अनुषंगानं काय टप्प्याटप्प्यानं आपल्याला जाणं गरजेचं आहे. वॉटर सोल्युबल फर्टिलायझर जे सोडायचे आपल्याला ते कमीत कमी 10-12 दिवसाच्या अंतरानं सोडायचे, आणि जास्त टॉनिकचा किंवा PGRचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा नाही, जेणेकरून काय होतं की सड कमी होईल. महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत अद्रक पिकामध्ये, काही म्हणजे मागील वर्षीचे जे अनुभव आहेत आमचे शेतकऱ्यांचे, त्यातून हे ठरलेलं आहे. तर काही शेतकरी काय करतात की शक्यतो जमिनीवरती लागवड करतात आणि नंतर बेड करतात. तर शक्यतो बेडवरती लागवड करा आणि नंतर बेड करायला काय होतं की नंतर बेड उभारून घ्या, परंतु जमीन भुसभुशीत राहील याची काळजी घ्या. हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. 2 नंबरचा जो मुद्दा आहे, आपण जर बेड पाडले तर बेडमध्ये जे पाणी ज्या सरीनं पाणी येणार आहे ते शेताच्या बाहेर गेलं पाहिजे, पाणी तुंबणार नाही याची काळजी घ्या. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर कंद उघडे पडणार नाहीत. कंद कधीही आपला उघडा नाही पडला पाहिजे, याची खास काळजी घेणं गरजेचं आहे. जास्त पाणी देणं टाळायचं आहे आपल्याला. पाऊस चालू असताना पाणी बाहेर गेलं पाहिजे. त्याचबरोबर पाणी ड्रीपनं जास्त द्यायचं नाही, दररोज पाणी द्यायचं नाही.
एकदा पाणी दिलं की नंतर वापसा होईपर्यंत पाणी द्यायचं नाही, वापसा आल्यानंतरच पाणी द्यायचं आणि पाण्याचा निचरा करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आंतरपीक म्हणून आपण झेंडू किंवा कोथिंबीरचा वापर करू शकता, जेणेकरून जे निमॅटोड असेल किंवा इतर बुरशीजन्य रोग आहेत त्यांचं नियंत्रण आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्याचबरोबर योग्य नियोजन आणि व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला चांगलं प्रकारचं उत्पादन अद्रकीमध्ये मिळू शकतं. अद्रक पिकामध्ये रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव होत असतो. त्यासाठी आपल्याला बुरशीनाशक, कीटकनाशक 1-2 महिने सुरुवातीला 1 महिन्याच्या अंतरानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये बऱ्यापैकी रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यामध्ये बॅक्टेरियल असेल किंवा फंगल असेल तर त्या अनुषंगानं आपण कॉपर ऑक्झिक्लोराईड असेल किंवा इतर जे बुरशीनाशक आहेत त्यांचा वापर त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण पाळी देतो तर त्या कंदाला इजा होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपला कंद उघडा पडणार नाही. ह्या अनुषंगानं जर आपण हे केलं तर त्या ठिकाणी आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं. तर 2025मध्ये आपण अद्रक उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारच आहोत. वेगवेगळे आपण व्हिडिओ बनवणार आहोत. त्यासाठी आपलं उत्तम नियोजन आणि कमी खर्च आणि जास्त उत्पादन हा आपला त्या ठिकाणी हे असणार आहे, हेतू असणार आहे. आणि सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ बघितला तर आपल्याला त्या नक्कीच कळेल की अद्रक पिकामध्ये नेमकं काय केलं. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की जास्त प्रमाणात खर्च करायचा नाही आणि जास्त खते सोडायचं नाही, जास्त टॉनिक सोडायचे नाही आणि जैविक घटकांचा योग्य प्रमाणे वापर करायचा आणि योग्य नियोजन केलं तर आपल्याला नक्कीच चांगलं उत्पादन त्या ठिकाणी अद्रक पिकाचं मिळू शकतं. आपले काही अडचणी असेल तर आपण नक्की विचारू शकता आणि आम्हाला या ठिकाणी सुचवू शकता की आम्हाला कोणतं मार्गदर्शन हवं आहे किंवा काही गोष्टीची सजेशन असतील तर ते आम्हाला नक्की सुचवा. धन्यवाद.